नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2023 साली झालेला डी संचचा आपला हा पेपर सुरू आहे। तर या पेपरचे या अगोदर आपण 2 भाग पाहिलेले आहेत। तर त्याच पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 3 मध्ये आपण त्याचे जीकेशी संबंधित म्हणजे सामान्य ज्ञानाशी संबंधित जे काही प्रश्न आले होते ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया त्याच्या आपल्या भाग 3 मधील आपला हा प्रश्न पहिला। तर मागील भागात जो आपण जे मराठीचे ग्रामरचे प्रश्न घेतलेले होते तर त्यामधील 5 प्रश्न आपले जे राहिले होते तर ते घेऊन आपण नंतर लगेच जीकेचे प्रश्न चालू करूया। तर प्रश्न क्रमांक 46 पाहू शकता तुम्ही। खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा। तर पूर्ण भूतकाळ म्हणजे आता इथे जर तुम्ही पाहिलं सचिन क्रिकेट खेळत होता म्हणजे त्या भूतकाळातली अपूर्ण क्रिया म्हणजे अपूर्ण भूतकाळ आहे, हा तर येणार नाही। ब मध्ये काय दिले, राहुल वाचन करत होता, हा देखील अपूर्ण भूतकाळ आहे। शेतकरी शेत नांगरत आहे, हा वर्तमान काळातला आहे। तर आपल्याला पूर्ण भूतकाळातलं विचारलं, मधुने लाडू खाल्ला होता म्हणजे भूतकाळात क्रिया जी पूर्ण झालेली अशी दर्शवली जाते तर तिथे पूर्ण भूतकाळ असतो। म्हणजे मधुने लाडू खाल्ला होता, हा हे काय असणार आहे, या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, पूर्ण भूतकाळाचं वाक्य असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 47। भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर आता हे तर तुम्हाला माहीतच पाहिजे। तर संत एकनाथ महाराज यांनी जो भारूड हा रचना प्रकार आहे तर तो त्यांनी सुरू केला म्हणजे त्यांनीच त्याची परंपरा म्हणजे त्यांनी रूढ केला होता असं आपण म्हणतो। भारूड हा रचना प्रकार म्हटलं की संत एकनाथ महाराज हे तुम्हाला आठवले पाहिजे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 48। खालीलपैकी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा। तर समूहदर्शक शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे। तर विटांचा काय असतो, गुच्छ नाही, विटांचा गुच्छ नसतो, हे चुकीचं आहे। वाद्यांचा काय असतो, वृद्ध असतो, हे योग्य आपल्याला दिलेलं आहे। विटांचे थप्पे असते बघा एकावर एक। त्यानंतर आंब्याच्या झाडांची थप्पे, तर हे देखील आंब्याच्या झाडाचे आपण काय म्हणतो, आरास आपण म्हणतो, पण थप्पे असं म्हणत नाही। तर माणसांचा जोडगा असं म्हणत नाही, तर किल्ल्यांचा जोडगा असं म्हणतो। माणसांचा घोळका म्हणतो आपण। म्हणजे हे समूहदर्शक शब्द जे आहेत ABD चुकीचे जोड्या आहेत। फक्त वाद्यांचं वृंद हेच योग्य आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 49। खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा। तर आता 4 शब्द दिले आहेत, वाटा, लाटा, काटा आणि खाटा। तर एक वाट असेल तर अनेक असतील तर वाटा, म्हणजे हे जे आहे तर तो अनेकवचनी आहे, हे तर येणार नाही। त्याप्रमाणे एक लाट अनेक लाटा हा देखील अनेकवचनी आहे। त्याप्रमाणे एक खाट अनेक खाटा हा देखील अनेकवचनी आहे। म्हणजे राहिला काय, काटा। काटा एक काटा अनेक काटे होतं, म्हणून हा काटा जो आहे तर तो एकवचनी शब्द आहे। म्हणून ऑप्शन सी जे आहे तर आपलं ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। तर हा मराठी ग्रामरचा राहिलेले जे प्रश्न आहेत तर त्यातला हा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50। त्यानंतर आपण लगेच 51 पासून ते जे पुढचे 75 पर्यंत प्रश्न आहेत तर ते जीकेशी संबंधित घेणार आहोत। तर खालीलपैकी लीळाचरित्र हे साहित्य कोणी लिहिलेले आहे? तर लीळाचरित्र हा आद्य मराठी भाषेतील ग्रंथ आहे, तर तो माहिम भट यांनी लिहिलेला आहे। ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। तर विवेक सिंधू हा देखील एक ग्रंथ आहे आपला मराठी भाषेतील, तर तो जो आहे तर तो मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता इथून पुढचे जे आहेत तर ते आपले जीके संबंधित प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 51 काय दिले आपल्याला इथे, यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही? तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर गोदावरी, ब्रह्मगिरी पर्वत, नाशिक, तर ही नाशिक जिल्ह्यातून वाहते। वैतरणा तिथेच जिथे गोदावरीचा उगम होतो त्याच्याच डाव्या साईडला वैतरणा नदीचा उगम होतो, म्हणजे ती नाशिक जिल्ह्यातच उगम पावते। जी की तुम्ही पाहिलं असेल आता पालघर जिल्ह्यातून तिथे ती दांतीवाऱ्याची जी खाडी आहे पश्चिम किनाऱ्यागत अरबी समुद्राला, तर तिथे जाऊन ती मिळते वैतरणा नदी। आणि कोकणातील सर्वात लांब नदी आहे वैतरणा नदी, 154 किलोमीटर तिची लांबी आहे, देखील लक्षात ठेवा। चेरा ही देखील नाशिक जिल्ह्यातून जी आहे तर ती वाहते। पण वैनगंगा जर तुम्ही पाहिलं तर वर्धा वैनगंगा तुम्ही जर पाहिलं, ह्या 2 नद्या ज्या आहेत तर त्या विदर्भातील नद्या आहेत, मग त्यांचा नाशिक जिल्ह्याशी काय संबंध आहे? तर वैनगंगा तुम्ही जर पाहिलं तर गडचिरोली, त्याप्रमाणे त्याच्यावरचा कोणता जिल्हा आहे, गोंदिया, नागपूर,
चंद्रपूर यांच्या बाँड्रीवरून जी आहे तर ती वैनगंगा नदी वाहते. म्हणजे आपलं ॲन्सर काय असणार आहे, नाशिक जिल्ह्यातून नदी वाहत नाही असं विचारलेलं आहे आपल्याला. म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर आपलं या प्रश्नाचं ॲन्सर असेल, वैनगंगा नदी ही नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर फ्रीमध्ये, तर आपले एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्या व्हिडिओच्या भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची ॲन्सर की सहित तुम्हाला PDF तिथे या पेपरची मिळून जाईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. तर आता आपल्याला काय काय दिलेलं आहे ते गांधीजींनी केलेल्या चळवळी आणि चळवळ सुरू केल्याचे वर्ष यांच्या आपल्याला इथे योग्य जोडी चारपैकी कोणते ओळखायचं आहे. तर चंपारण्य सत्याग्रह इथे 1923 दिले. तर चंपारण्य सत्याग्रह कधी झाला तर 1917मध्ये. हा बिहारमध्ये झाला होता 1917ला. तर लक्षात घ्या, हा नीळ जे आहे तर त्या निळेशी संबंधित हा सत्याग्रह होता, बिहारमध्ये झालेला होता. म्हणजे याचं 1917 पाहिजे होतं, तर ते ए चुकीचं आहे. ब मध्ये काय, भारत छोडो चळवळ. तर भारत छोडो चळवळ कधीची आहे तर ती 1942ची आहे, पण इथे 1944 दिले म्हणून हे देखील चुकीचं ठरतं. सी मध्ये काय दिलं, खेडा सत्याग्रह. तर चंपारण्य सत्याग्रह झाला तर लगेच पुढच्या वर्षी महात्मा गांधीजीने गुजरात या ठिकाणी खेडा या गुजरातमध्ये, म्हणजे गुजरातमध्ये येतं ते खेडा, तर त्या ठिकाणी साराबंदी विरोधी जे आहे तर तो सत्याग्रह केला होता, त्याला खेडा सत्याग्रह म्हणतात. पण हा कधी झाला होता, 1918 साली झाला होता, पण इथे 1916 दिलेला आहे म्हणून हे चुकीचं ठरतं. आणि शेवटी काय, असहकार आंदोलन. तर हे 1 ऑगस्ट 1920ला जो आहे तर तो राष्ट्रव्यापी सत्याग्रह जो आहे तर तो गांधीजींनी सुरू केला होता 1 ऑगस्ट 1920मध्ये. म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिले असहकार आंदोलन जे आहे तर ते योग्य आहे. तसेच असहकार आंदोलनाचा शेवट जो आहे तर तुम्हाला माहितीच असेल, चौरी चौरा जी घटना झाली 5 फेब्रुवारी 1922ला. तर त्यामध्ये जे आहे तर ते पोलिसांनी जेव्हा ते मोर्चा निघालेला होता त्याच्यावर म्हणजे लाठीचार्ज केला व त्यात जे आहे तर मग लोक जे चिडले आणि त्यांनी काय केलं तर ते उत्तर प्रदेशमधील एक चौरी चौरा येथील एक पोलीस स्टेशन होतं, त्याला आग लावली व त्यात काही पोलीस अधिकारी जे आहे तर ते जळून मारले गेले. त्यामुळे यामध्ये हिंसा झाली म्हणून महात्मा गांधीजींनी काय केलं, असहकार आंदोलन जे आहे तर ते थांबवलेलं होतं. हे देखील लक्षात घ्या. तर ऑप्शन डी जे आहे तर ते योग्य आन्सर असणार. असहकार आंदोलन 1 ऑगस्ट 1920ला सुरू केलेलं होतं. कोणी सुरू केलं होतं, महात्मा गांधीजी यांनी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली. तर लागू झाली असं म्हटलेलं आहे. तर लक्षात घ्या, आत्ताच जर तुम्ही पाहिलं तर आता MPSCचा जो गट क चा पेपर झालेला आहे त्यामध्ये असाच प्रश्न आलता, म्हणजे योग्य जोडी ओळखा असं आलतं. तर लागू झाली तिथं दिनांक दिला 26 नोव्हेंबर 1949. तर लक्षात घ्या, 26 नोव्हेंबर 1949ला जी आहे तर ती लागू झाली नव्हती, तर घटना लिहून तयार झाली होती. 26 नोव्हेंबर घ्या इथं सीमध्ये तरी 26 नोव्हेंबर 1949ला घटना लिहून तयार झाली होती आणि लागू कधी झाली, 26 जानेवारी 1950, जे की तुम्हाला ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे. तेच तुमचं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार. तर आता इथे गडबडीत मुले काय करतात, 26 26 26 तिन्हीकडे सेम आहे, पण 1949 आणि 50 मध्ये त्यांना म्हणजे लागू कधी झाली, ज्याला आपण प्रजासत्ताक म्हणतो ना दिन 26 जानेवारी 1950, त्या दिनांकापासून घटना म्हणजे लागू झाली आणि स्वीकृत कधी झाली, 26 नोव्हेंबर 1949ला. तर असा देखील प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून स्वीकृत झाली, तर ती आहे 26 नोव्हेंबर 1949. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. तर आता याचे पर्याय थोडे खाली म्हणजे पेज तसं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विद्यमान गव्हर्नर यांचे नाव कोण आहे. तर लक्षात घ्या, आत्ताचा म्हणजे त्यावेळचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर त्यावेळेस जे आहे तर ते शक्तिकांत दास जे आहे तर ते त्याचे होते, म्हणजे कोण होते, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते त्यावेळेस. तर सध्याला कोण आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. सध्याला तुमचा करंटचा अभ्यास किती आहे यावरून आपल्याला समजून जाईल. तर सध्या जे आहेत तर ते कोण आहेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि किती वेळ आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगा. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55. तर काय दिले आहे आपल्याला इथे, खाली दिलेल्या विधानांचा अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. तर आता इथे 3 विधाने दिलेली आहेत, तर कोणकोणती योग्य आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. तर विधान 1 मध्ये काय दिलेलं आहे, यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी हे होते. तर हे जे विधान जे आहे तर ते योग्य आहे. तर हे जे आहे तर यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी यांनीच ते सुरू केलेलं होतं, हे विधान योग्य आहे. ब मध्ये काय दिलं आहे,
दुसऱ्या विधानामध्ये दादाभाई नौरोजी यांनी रास्त गोपतार हे वृत्तपत्र सुरू केले होते, तर हे देखील योग्य आहे. तर दादाभाई नौरोजी यांनी रास्त गोपतार हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. आणि तिसरे विधान काय आहे, न्यू इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात पंडित नेहरू यांनी केली होती, तर हे चुकीचं आहे. तर ॲनी बेझंट जे आहे तर त्यांनी न्यू इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात केली होती, तर विधान 3 तुमचं चुकीचं ठरतं. म्हणजे आपल्याला योग्य विधान विचारलेत, फक्त 1 व 2 जे आहे तर ती विधाने बरोबर आहेत. म्हणजे जे की आपल्याला पर्याय क्रमांक C मध्ये दिलेलं आहे, फक्त विधान 1 व 2 बरोबर, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. काय दिलं आहे आपल्याला इथे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे. तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे. तर कलम 51 किंवा अनुच्छेद 51 म्हणतो, ज्यामध्ये जे आहे तर ते मूलभूत कर्तव्यांचा जो आहे तर तो समावेश करण्यात आलेला आहे. तर एकूण जे आहे तर किती मूलभूत कर्तव्ये, तर 42वी घटनादुरुस्ती जी आहे तर ती महत्त्वाची घटनादुरुस्ती झाली मूलभूत कर्तव्यासंबंधी 1976 मध्ये. तर 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये एकूण जे आहे तर ती 10 मूलभूत कर्तव्ये सुरुवातीला ॲड केली होती, आणि 11वं जे मूलभूत कर्तव्य आहे तर ती 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार जे आहे तर ते ॲड करण्यात आलं होतं, हे देखील लक्षात घ्या. तर कोणतं मूलभूत कर्तव्य होतं ते, तर 6 ते 14 वयोगटातील जे म्हणजे पाल्यांनी काय करायचं, 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हे 86 घटनादुरुस्ती 2002 मध्ये 51 त्यातला सब के यामध्ये हे 86 घटनादुरुस्ती 2002 द्वारे ते ॲड करण्यात आले होतं. आणि 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये 10 मूलभूत कर्तव्ये ॲड करण्यात आली होती. आणि 42वी घटनादुरुस्ती संबंधित जी समिती होती ती कोणती होती, सुवर्णसिंग समिती होती, हे देखील लक्षात घ्या. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 57 काय दिले आपल्याला इथे, महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो. तर आता जांभा खडक जो आहे तर त्यामध्ये लोहाचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. म्हणजे काय होतं, जेव्हा आपला जो बेसाल्ट खडक आहे त्याच्यावर जास्त पाऊस पडतो, आणि जास्त पाऊस पडल्यामुळे काय होतं, तर त्यातली जी चुनखडी आहे तर ती वाहून जाते, आणि फक्त त्यामध्ये लोहाचे कण राहतात. व लोहामध्ये जास्त पाणी मिसळल्यामुळे गंजल्यावर कसा लोहाचा कलर तपकिरी होतो, तर त्या प्रकारचा तो मातीचा त्या कलर होतो, म्हणून त्याला जांभी मृदा म्हणतात. आणि जास्त पावसाच्या ठिकाणी जी आहे तर ती जांभी मृदा व जांभा खडक आढळतो. आता जास्त पाऊस कुठे पडतो आपल्या महाराष्ट्रात, तर तो कोकणामध्ये जास्त पडतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य आन्सर काय असणार आहे, तर कोकण विभागामध्ये आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने हा जांभा खडक जो आहे तर तो आढळतो. बाकी सह्याद्री पर्वत तसेच महाराष्ट्र या पठारावर मुख्यतः बेसाल्ट खडक आढळतो, हे देखील लक्षात घ्या. बाकी विदर्भामध्ये काही विंध्य प्रणालीचे खडक आहेत, गोंडवाना तसेच धारवाड प्रणालीची काही ठिकाणी जे आहेत तर ते आढळतात, हे देखील लक्षात घ्या. तर कोकणामध्ये जो आहे तर तो जांभा खडक प्रामुख्याने आढळतो, हेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. म्हणजे अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे. तर आता महापुरुषांची नावे आपल्याला दिलेत आणि त्यांचे जन्म ठिकाण लक्षात घ्या. जे काही महापुरुष किंवा समाजसुधारक होऊन गेले त्यांचे तुम्हाला जन्म ठिकाण व त्यांचे मृत्यू ठिकाण आणि त्यांचा जन्मतारीख हे माहीत असणं गरजेचं आहे, कारण ह्यावर बेसिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर इथे त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. काय दिलेला आहे इथे, तर विनायक दामोदर सावरकर. म्हणजे विनायक दामोदर सावरकरांचं कुठं आहे, भगूर जिल्हा नाशिक इथे त्यांचं जन्म ठिकाण आहे, तर हे योग्य आहे. त्याप्रमाणे शहीद भगतसिंग, तर शहीद भगतसिंग यांचं अमृतसर म्हटलेलं आहे, तर त्यांचं अमृतसर येथे नाही, हे जे आहे तर ते चुकीचं ठरतं. शहीद भगतसिंग अमृतसर. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, तर शहीद भगतसिंग जे आहे तर यांचा जन्म जो आहे तर तो बंगा या गावात झाला, जो तत्कालीन ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यात होता आणि आता तो कुठं आहे, पाकिस्तानमध्ये भाग आहे. त्यांचा जन्म 27 किंवा 28 सप्टेंबर 1907 रोजी झाला आणि त्यांचे वडील जे आहेत तर ते किशन सिंग व आई विद्यावती होते. म्हणजे जन्म ठिकाण विचारलं आहे तर बंगा जे आहे तर ते गाव होतं ल्यालपूर जिल्हा, जो की आता पाकिस्तानात आहे, एवढंच लक्षात ठेवा. तर आपल्याला हे जोडी जे आहे तर ते म्हणजे भगतसिंग संबंधित जिल्हा अमृतसर हे चुकीचं ठरतं. बंगा गाव ल्यालपूर जिल्हा सध्या पाकिस्तानात आहे, हे लक्षात घ्या. आणि सी मध्ये लोकमान्य टिळक जे आहे तर चिखली रत्नागिरी बरोबर आहे. आणि शिवराज हरी राजगुरू, तर हे म्हणजे भगतसिंग सुखदेव राजगुरूमधले ते राजगुरू जे आहे तर त्यांचा
खेड या ठिकाणी जो आहे तर तो जन्म आहे, हे देखील योग्य आहे. फक्त भगतसिंगचं जे आहे तर ते चुकीचं दिले. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर ते भगतसिंगचं चुकीचं दिले, तेच जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. अयोग्य जोडी आपल्याला निवडायची होती. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. तर आता इथे आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत. या अगोदर एक आपण अगोदर प्रश्न असा पाहिला आहे, तर त्या विधानांना अनुसरून योग्य पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला इथे निवडायची आहेत. तर इथे काय दिलेलं आहे, विधान 1 काय म्हणतं इथे, लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 25 वर्ष आहे. म्हणजे लोकसभेच्या उमेदवारांना किमान म्हणजे निवडणूक उभा राहू शकतात तर किती, 25 वर्ष दिलेलं आहे. तसेच विधानसभेचे देखील 25 वर्ष हे देखील लक्षात घ्या, हे विधान योग्य आहे. विधान 2 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, राज्यसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 35 वर्ष आहे. तर इथे थोडं चुकीचं आहे. तर किती असते राज्यसभेसाठी, तर ते असते 30 वर्ष. राज्यसभेसाठी 30 वर्ष असते आणि आपलं विधान परिषद जे आहे त्याचं देखील 30 वर्ष असतं. म्हणजे हे ब जे आहे तर ते विधान चुकीचं ठरतं 2 नंबरचं. 3 नंबरचं विधान काय आहे, राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 45 आहे. तर हे देखील चुकीचं आहे. किती असते राष्ट्रपती व राज्यपाल यांची, तर 35 वर्ष असते. तर इथे 45 दिले, म्हणजे विधान 3 पण चुकीचं आहे. मग ह्या 3 विधानांपैकी फक्त विधान 1 जे आहे तर ते योग्य आहे. लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा जी आहे तर ती 25 वर्ष आहे. तर राज्यसभेसाठी किती पाहिजे, 30 पाहिजे आणि राष्ट्रपती पदासाठी 35 पाहिजे. म्हणजे 2 व 3 विधान चुकीचे दिलेत. म्हणजे आपलं ॲन्सर योग्य काय असणार आहे, फक्त विधान 1 जे आहे तर ते बरोबर आहे. ऑप्शन बी आपल्या या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर आता इथे दिवस आणि दिनांक यातला दिलेला आहे. तर आता अयोग्य जोड्या आपल्याला ओळखायची आहे. तर लक्षात घ्या, मराठी राजभाषा नुसतं दिन आणि गौरव दिन यामध्ये थोडा फरक आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं, मराठी राजभाषा गौरव दिन जो आहे तर तो कधी असतो, 27 फेब्रुवारी. आता 27 फेब्रुवारीलाच का असतो, तर कवी कुसुमाग्रज म्हणजे वा शिरवाडकर यांचा जो जन्मदिन आहे 27 फेब्रुवारीला, म्हणून मराठी राजभाषा गौरव दिन आपण साजरा करतो. आणि नुसता मराठी राजभाषा दिन जो आहे तर तो 1 मे रोजी साजरा करतो. लक्षात घ्या, मराठी राजभाषा गौरव दिन आणि नुसतं मराठी राजभाषा दिन यामध्ये फरक आहे. गौरव दिन म्हणलं की 27 फेब्रुवारी आणि नुसतं मराठी राजभाषा दिन म्हणलं की कधी असतो, तर तो 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आपण म्हणतो, त्यालाच मराठी राजभाषा नुसतं दिन म्हणतात. तर इथे जे आहे तर ते गौरव दिन 27 फेब्रुवारी असतो, म्हणून हेच जे आहे तर ते अयोग्य ठरतं. तेच आपल्या या प्रश्नाचं ॲन्सर असेल. त्याप्रमाणे दुसरा काहीतरी जागतिक महिला दिन 8 मार्च हे देखील योग्य आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी योग्य आहे. तर 28 फेब्रुवारी का, तर तो सी व्ही रमन तुम्हाला माहिती आहे पहिलं जे नोबेल मिळालेलं तर त्यांचा जन्मदिन आहे. तसेच कारगिल विजय दिन जो आहे तर तो 26 जुलै म्हणजे कारगिल युद्ध जे आहे तर ते आपण जिंकलेलं. हे 3 जे आहे तर ते योग्य दिलेत. फक्त मराठी राजभाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी हे लक्षात ठेवा. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं ॲन्सर असेल. आपल्याला अयोग्य जोडी जी आहे तर ती निवडायची होती, ऑप्शन 1. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 61. तर काय दिलं आपल्याला इथे 61 मध्ये, सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे. म्हणजे लोकसंख्येच्या घनतेचे आपल्याला म्हणजे कोणता जिल्हा जो होता 2011च्या जनगणनेनुसार, तर सर्वाधिक घनता जी आहे तर ते आपल्याला माहिती आहे मुंबई शहर, मुंबई या ठिकाणी आहे. पण कमी लोकसंख्येची घनता जी आहे तर ती गडचिरोली या जिल्ह्यात आहे, कारण तिथे वन क्षेत्र जास्त आहे. लक्षात घ्या, जंगलाचे प्रमाण जे आहे तर ते गडचिरोलीमध्ये जास्त आहे, त्यामुळे जे आहे तर ते कमी नागरीकरण झाले. तसेच लोकसंख्येची घनता देखील जी आहे तर ती गडचिरोलीमध्ये कमी दिसून येते. ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. तसेच इथे सिंधुदुर्ग जो दिला आहे तर आपला महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा कशासाठी ओळखला जातो, तर 2011ची जनगणना तुम्ही पाहिला असेल तर स्त्री पुरुषाचं जे लिंग प्रमाण होतं तर ते सर्वाधिक जे आहे तर ते रत्नागिरी जिल्ह्यात होतं, हे देखील लक्षात घ्या. म्हणजे ही देखील अतिरिक्त तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. 2011ची जी लोकसंख्या आहे तर त्या संबंधित तुम्ही जे काय आहे ते सगळं जे आहे डाटा जसा आहे तसा पाठच करून घ्या, कारण त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्ट असे फॅक्च्युअल क्वेश्चन जे आहेत तर ते विचारले जातात. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62. BCG ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते. तर आता लहानपणी तुम्हाला माहिती आहे BCG लस जी आहे तर ती सर्व लहान मुलांना दिली जाते.
तर ती जी आहे तर ती TBवरती म्हणजे क्षयरोग त्याला आपण म्हणतो. तर क्षयरोगावर जी आहे तर ती BCG जी लस आहे तर ती प्रामुख्याने क्षयरोगावरती वापरली जाते. तर आता कोरोना येऊन गेला तर यावेळेस वेगवेगळ्या लसी येऊन गेले, त्याच्या संबंधित काय नाही आपल्याला, फक्त क्षयरोगाला BCG लस वापरली जाते हे लक्षात घ्या. तर BCGचा लॉंग फॉर्म आहे बॅसिलस कॅल्मिटो ग्युरिन, म्हणजे यांनी कॅल्मिटो आणि अल्बर्ट कॅल्मिटो आणि ग्युरिन यांनी बनवलेली म्हणून त्यांचंच नाव दिलेलं आहे याला. TBसाठी वापरली जाते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. सन 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार घोषित झाला नाही? तर लक्षात घ्या 2024चे भारतरत्न जे आहे तर ते कोणाकोणाला, म्हणजे एकूण जे आहे तर ते 5 व्यक्तींना दिले होते. तर त्यापैकी तुम्ही जर पाहिलं तर त्यापैकी कोण कोण आहेत व्यक्ती, तर चौधरी चरण सिंग म्हणजे माजी पंतप्रधान भारताचे, त्याप्रमाणे कर्पूरी ठाकूर यांना एक मिळालेला होता, लालकृष्ण अडवाणी यांना, तसेच प्रणव मुखर्जी आणि एक नाव जे आहे तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तसेच पद्मा सुब्रमण्यम यांना मिळालेलं नव्हता, लक्षात घ्या. तर हे जे आहे तर ते आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. तर कोणाला मिळाला नव्हता तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता, तुम्ही सोडून द्या. फक्त लक्षात ठेवा 5 जणांना मिळालेला होता, फक्त पद्मा सुब्रमण्यम त्यामध्ये नव्हत्या. या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. तर काय आहे प्रश्न क्रमांक 64? भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर हा भारतीय राष्ट्रीय गुंतवणूक आयोग जो होता तर त्याची स्थापना जी आहे तर ती 2004मध्ये, लक्षात घ्या 2004ला हा आयोग स्थापन करण्यात आलेला होता. आणि त्याचे पहिले अध्यक्ष जे होते ते रतन टाटा होते. आणि त्यामध्ये दीपक पारेख जे आहे तर त्याचे सदस्य होते, हे लक्षात घ्या. तर हे दीपक पारेख दिले तुम्हाला तर, पण ते सदस्य होते. अध्यक्ष आपल्याला विचारलेलं आहे. त्यावेळेस 2004ला रतन टाटा हे राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते असं विचारले, मग रतन टाटा होते. म्हणजे ज्या विविध ज्या संस्था आहेत त्याचे पहिले अध्यक्ष ते तुम्ही पाठ करून ठेवा, कारण असे प्रश्न तुम्ही पाहिलेत विचारू शकतात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65. शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? तर शांघाय सहकार्य संघटना म्हणजे चीन देशात याचं मुख्यालय शांघाय ते. तर या संघटनेमध्ये कोणता देश सदस्य नाही आपल्याला विचारले. तर यामध्ये भारत आणि पाकिस्तान तर सदस्य आहेत, हे तुम्हाला माहीत पाहिजे. भारत पाकिस्तान दोघेही शांघाय सहकार्य संघटनेमध्ये सदस्य आहेत. त्याप्रमाणे रशिया देखील याचा सदस्य आहे. पण जपान जो देश आहे तर तो शांघाय सहकार्य संघटनेचा जो आहे तर तो सदस्य देश नाही. काय, कोणता देश? जपान. जपान हा शांघाय सहकार्य संघटनेचा सदस्य नाही. ऑप्शन C मध्ये दिलेला आहे, तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66. तर यामध्ये आपल्याला काय दिले, खालीपैकी योग्य जोडी ओळखा असं आपल्याला दिलेलं आहे. तर 1857च्या उठावासंबंधित आपल्याला इथे म्हणजे हा प्रश्न विचारलेला आहे. तर काय दिले, 1857च्या उठावाची ठिकाणे आणि त्या ठिकाणी नेतृत्व कोणी दिले यांची नावे आपल्याला ओळखायची आहेत. तर दिल्लीमध्ये जनरल बख्त खान म्हणजेच बहादूर शाह जफर दुसरा जो होता तर त्याचं म्हणजे नेतृत्व होतं, हे बरोबर आहे. तर कारण त्यालाच जो आहे बहादूर शाह जफर दुसरा यालाच जो आहे तर तो भारताचा नाव म्हणून म्हणजे त्यालाच म्हणजे पुढे केलं तर सर्वांनी त्यांचं नाव पुढे केलं तर त्यांच्या नावाने सगळे जे आहे तर ते बतावणी केली होती त्यावेळेस त्यांनाच, म्हणजे हे जे आहे तर दिल्लीचं त्यांनी नेतृत्व केलं तर हे योग्य आहे. झाशी राणी लक्ष्मीबाई, तर इथे नानासाहेब पेशवे दिले, हे चुकीचं आहे. झाशी राणी लक्ष्मीबाई हे चुकीचं ठरतं. लखनौमध्ये काय, बेगम हजरत महल हे जे आहे तर त्यांनी केलं तर मंगल पांडे यांनी केलेलं नाही, हे जे आहे तर ते चुकीचं ठरतं. आणि कानपूर येथे जे आहे तर ते नानासाहेब पेशवे होते, राणी लक्ष्मीबाई नेवाळकर नाही. तर राणी लक्ष्मीबाई नेवाळकर जे आहे तर ते झाशीमध्ये होत्या, मग इथे उलटं दिले, कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे होते. हे फक्त तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे कोणत्या ठिकाणी उठाव झाला व तिथे नेतृत्व कोणी केलं हे आपल्याला विचारलेलं आहे. तर असे वेगवेगळे जे आहे तर तसेच अजून जर तुम्ही पाहिलं खानदेशामध्ये कजा सिंग वगैरे, बिहारमध्ये जगदीशपूर या ठिकाणी ही कोणी नेतृत्व केलं असे तुम्हाला विचारू शकतात. तर 1857च्या उठावाची कारणे, ठिकाण आणि त्या ठिकाणाचे नेतृत्व कोणी केले हे तुम्ही पाठच करून ठेवा. यावर एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67. तर काय दिले आपल्याला इथे, भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही?
तर आता यासाठी तुम्हाला मॅप रीडिंग असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या भारताचा नकाशा व आपल्या महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्यांचा देखील नकाशा, कोणता जिल्हा कोणत्या साईडला आहे, कोणत्या जिल्ह्याला लागून आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण हे तुम्ही जास्त वेळ जेव्हा मॅप बघचाल तेव्हाच तुमच्या डोक्यात ते शिरणार आहे. तर आता भूतान जर तुम्ही पाहिलं तर कोणत्या देश आहे, म्हणजे पश्चिम बंगालची जी सीमा आहे तर ती भूतानला लागून आहे. त्याप्रमाणे सिक्कीम आहे, अरुणाचल प्रदेश आहे आणि अजूनही कोणता आहे, 4 सीमा लागतात, आसाम. या 4 राज्यांच्या सीमा लागतात. पण नागालँडची जी सीमा आहे तर ती कोणत्या म्यानमार या देशाची संगत आहे. भूतान या देशाशी त्याचा काही संबंध नाही. हे तुम्ही जर एकदा भारताचा आपला नकाशा बघितला ना तुम्हाला समजून जाईल. तर नागालँड या देशाचा म्हणजे भूतानच्या सीमेलगत लागत नाही. ऑप्शन एमध्येच दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68. काय दिलं आपल्याला इथे, अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिलेले आहेत. म्हणजे जे महाराष्ट्र गीत आहे आपलं, जय जय महाराष्ट्र माझा, हे तुम्ही ऐकलंच असेल. तर या गीताचे बोल जे आहेत म्हणजे ती रचना जी आहे तर ती कोणी केलेली आहे. तर ती जी आहे तर ती राजा बडे, ऑप्शन 4मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर राजा बडे यांनी जी आहे तर ती जय जय महाराष्ट्र माझा या गीताची जी आहे तर ती रचना केलेली आहे. म्हणजेच ऑप्शन डी आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल, राजा बडे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. तर काय दिलं आपल्याला इथे, विज्ञानावरती आधारित हा प्रश्न आहे बघा. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता. सर्वात मोठा अवयव, आता तुम्ही जर पाहिलं मानवी शरीर तर आता इथे पर्यावरण तुम्ही बघा, मेंदू, त्वचा, छोटे आतडे, मोठे आतडे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वाधिक आपल्या शरीरात काय आहे तर आपली त्वचा आहे. तुम्ही पाहिलं असेल तर त्वचा हा सर्वात मोठा आपला अवयव आहे. त्यानंतर आपली ग्रंथी जर म्हणलं असतं तर यकृत आलं असतं. बाकी मेंदू छोटा आहे, त्याप्रमाणे छोटे आतडे, मोठे आतडे हे आहेत आपले अवयव आहेत. पण त्या त्वचा काय, संपूर्ण शरीराला आपली त्वचा आहे. मग त्वचा जो आहे तर तो सर्वात मोठा आपला अवयव आहे. ऑप्शन बी आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 70. काय दिले आपल्याला इथे, बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय आहे. बेकिंग सोडा म्हणजे बेकिंग पावडर केक बनवण्यासाठीही तुम्ही वापरता. तर त्या बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा ज्याला आपण म्हणतो तर त्याला काय म्हणतो, NaSCO3 सोडियम बायकार्बोनेट म्हणतात. काय म्हणतात, सोडियम बायकार्बोनेट. त्याचं रेणुसूत्र काय, NaHCO3 लक्षात घ्या. आणि Na2CO3 हे सोडियम कार्बोनेटचं आहे, हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे धुण्याचा सोडा म्हणतो त्याला Na2CO3 आणि NaHCO3 हे जे आहे तर ते कशाचं आहे तर ते सोडियम बायकार्बोनेट, ज्याला आपण खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा असे म्हणतो. ऑप्शन 1मध्ये दिले तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71. तर आता हा क्रिकेटचे जे चाहते आहेत त्यांच्यासाठी हा म्हणजे त्यांना लगेच येईल हा प्रश्न. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतातर्फे म्हणजे 2020 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वाधिक जलद शतक बनवणाऱ्या खेळाडूचे नाव काय. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं KL राहुल, युसूफ पठाण, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा. तर इथे जर तुम्ही पाहिलं युसूफ पठाणचा IPLमध्ये आहे बघा, 37 बॉलमध्ये केले त्यानं. पण त्याचा नुकताच जो आहे तर तो रेकॉर्ड जो आहे तर तो कोणी मोडलेला आहे, भारताचा 14 वर्षाचा खेळाडू आहे आपला तो वैभव सूर्यवंशी याने 35 चेंडूमध्ये केलेला आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं रोहित शर्मानं जे आहे तर इंटरनॅशनल T20मध्ये श्रीलंकेविरुद्ध तुम्ही पाहिलं असेल तर ते एकूण 35 चेंडूमध्ये शतक केलेलं आहे, जो की T20मध्ये भारताच्या सर्वात जलद शतक म्हणजे आत्तापर्यंत जे पाहिलं तुम्ही तर तो रेकॉर्ड जो आहे तर तो रोहित शर्माच्या नावावर आहे. तर ते वैभव सूर्यवंशी याने IPLमध्ये मागच्या केलेला आहे. तर आपल्याला इंटरनॅशनलमध्ये विचारले, आंतरराष्ट्रीय इथे तुम्ही पाहू शकता तर तो जो आहे तर तो रोहित शर्मा याच्या नावावर आहे. आणि वन डेमध्ये कोणत्या खेळाडूने शतक जे आहे तर ते इंटरनॅशनल म्हणजे वन डे खेळामध्ये फास्टेस्ट शतक कोणाच्या नावावर आहे व किती बॉलमध्ये आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात. म्हणजे आर्थिक आणीबाणीची घोषणा कोणत्या कलमानुसार केली जाते हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर आता घटना दुरुस्ती जर तुम्ही पाहिलं तर कशामध्ये येते, घटनेचा भाग 18 जो आहे तर त्यामध्ये घटना दुरुस्ती 352 जर तुम्ही पाहिली तर त्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो 352 नुसार. त्याप्रमाणे 356 नुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते.
370 जे आहे तर ते कलम जे आहे तर ते जम्मू काश्मीरशी संबंधित होतं, काही विशेष अधिकार होते त्यांच्या, तर ते आता काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि आर्थिक आणीबाणी जी आहे तर ती कलम 360नुसार जी आहे तर ती लावली जाते. तर आत्तापर्यंत जर पाहिलं तर एकदाही आपल्या भारत देशामध्ये आर्थिक आणीबाणी म्हणजे कलम 360नुसार एकदाही आर्थिक आणीबाणीची घोषणा झालेली नाही. पण 352नुसार राष्ट्रीय आणीबाणी जी आहे तर ती आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये 3 वेळेस लागलेली आहे. कधी पहिल्यांदा 1962ला लागली भारत चीन युद्ध दरम्यान, नंतर भारत बांगलादेश युद्ध झालं 1971ला व नंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975ला तिसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणी लावली होती व त्यावर थोडा वाद देखील झाला. त्यानंतर काही त्यामध्ये बदल करण्यात आले. तर आत्तापर्यंत 3 वेळेस राष्ट्रीय आणीबाणी लावलेली आहे, हे फक्त तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याची कलम आता तुम्हाला विचारले जाऊ शकतं. राष्ट्रीय आणीबाणी कधी 352 आणि राष्ट्रपती राजवट 356 हे देखील लक्षात घ्या. तर याचा आन्सर काय आहे? आर्थिक आणीबाणी जी आहे तर ती कलम 360नुसार लावली जाते. तसेच मित्रांनो, तुम्हाला हे प्रश्न आवडत असेल तर कमेंट करा. तसेच काही तुम्हाला अडचण येत असेल कोणत्याही प्रश्नाबद्दल तर कमेंट करून नक्की सांगा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. काय दिले आपल्याला इथे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असे? तर काय म्हणत होते? तर शाही घोडदळास छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होतं, घोडदळाचं बारगीर नाव होतं. लक्षात घ्या, बारगीर जे आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळाचं नाव होतं, त्याला बारगीर असे म्हणत होते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74. तर काय दिले यामध्ये आपल्याला? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये नाही? तर आता महाराष्ट्रामधले जे राष्ट्रीय उद्यान आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर चांदोली हे राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते 4 जिल्ह्यात आहे आपल्या. कोणकोणते? सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यात जे आहे तर ते चांदोली आहे. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर गुगामल हे जे आहे तर ते अमरावती या जिल्ह्यात आहे. आणि नवेगाव बांध जे आहे तर ते गोंदिया या जिल्ह्यात आहे. तर हे 3 जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्रात आहेत. पण केवलादेव जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर केवलादेव हे राष्ट्रीय उद्यान जे आहे तर त्यालाच आपण भरतपूर राष्ट्रीय उद्यान म्हणतो, जे की राजस्थान या म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये येतं केवलादेव, जे की महाराष्ट्रात येत नाही. तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 75. तर आता ह्या प्रश्नामध्ये तुम्ही इथे पाहू शकता, खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. तर इथे 2 विधान दिलेत, विधान 1 व विधान 2. तर आता विधान 1 काय आहे? दुहेरी शासन पद्धती भारतामध्ये वॉरेन हेस्टिंग यांनी सुरू केली होती. तर हे विधान कसं आहे? तर ते योग्य नाही, कारण दुहेरी शासन व्यवस्था जी आहे तर ती रॉबर्ट क्लाइव्ह यांनी जी आहे तर ती सुरू केली होती, वॉरेन हेस्टिंगने नाही. तर वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल जे आहे तर तो त्याला वॉरेन हेस्टिंगला म्हणतात. 1772 ते 85 त्याचा कार्यकाळ आहे. तर विधान 1 जे आहे तर ते चुकीचं ठरतं, रॉबर्ट क्लाइव्ह पाहिजे. आणि विधान 2 मध्ये काय दिलं आहे? दुहेरी शासन पद्धती सर्वप्रथम बंगाल प्रांतात सुरू करण्यात आली. तर हे जे आहे तर ते बरोबर आहे. प्रथम जे आहे तर तो बंगाल प्रांत जो आहे तर इथे दुहेरी शासन पद्धती जी आहे तर ती रॉबर्ट क्लाइव्हच्या काळात जी आहे तर ती सुरू करण्यात आली होती. म्हणजे विधान 1 चुकीचं आहे, विधान 2 जे आहे तर ती योग्य आहे. तर ह्याचं आन्सर विधान 2 बरोबर आहे, म्हणजेच ऑप्शन बी आपल्या या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. फक्त विधान ब जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल फक्त विधान ब बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे 3रा भाग पाहिला, ज्यामध्ये आपण JKशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न होते त्याचे पर्यायासहित आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील किंवा एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर कमेंट करा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले हक्काचे यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.